नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्समध्ये तुमचं स्वागत। घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मराठा आरक्षणासाठी केंद्राने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, बळवंत वानखेडे यांचं वक्तव्य। कोल्हापुरात चटणी भाकर खात मराठा समाज रस्त्यावर, ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे जोरदार निदर्शनं। राज्य सरकारने कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांची टीका। आणि शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापूरसाठी महत्त्वाची बातमी, भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळलंय। नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट। महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली। त्यांनी स्पष्ट केलंय की येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होईल आणि हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे। सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होईल। आमचं म्हणणं तेच आहे ना, त्यांचीच तर भूमिका आहे, त्यांची तेच तर आळकडे आणतात ना। मग एकीकडे हे भूमिका घेतात, एकीकडे ते भूमिका घेतात आणि उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात। म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे। त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण द्यायचं हे कशा पद्धतीनं द्यायचं। तर मग ते सरकारमध्ये आहेत, वरती त्यांचं सरकार आहे, खाली त्यांचं सरकार आहे। म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं। केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे तुम्हाला वाटतं का? हो, केंद्र सरकारनं निश्चित या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे। मुंबईमध्ये दाखल झालेले आहे, आजपासून बेमुदत उपोषणाला ते बसलेले आहे। कसं पाहता त्यांच्या या आंदोलनाकडे? त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे। मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे। आतापर्यंत तो प्रश्न निकाली लागला पाहिजे होता, परंतु अनेक वेळा त्यांनी आंदोलन केले असतील किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलन जे झाले ते आंदोलन यांना त्या कारणानं दडपून टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन ते गुंडाळले गेले असतील। म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला करो या मरोचा, तो निश्चितच स्वागत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज मुंबईत मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने एल्गार पुकारलंय। दरम्यान जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने हे आंदोलन केलंय। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाकडून सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लाखोचे मोर्चे निघाले, उपोषण झाली, ठिय्या आंदोलन झाली, हायकोर्टचे दरवाजे ठोकले, तरी या सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। सरकार फक्त मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत याला पानं पुसतोय। त्यामुळे आजचा जो निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे तो जीव जाईपर्यंत वेळ आली तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आझाद चौकात मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। या सरकारनं मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जर केसाला जरी धक्का लावला, किंबहुना माझे लाखो लोक या मराठा आंदोलनासाठी मुंबईमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यावर चुकून जरी जातीकाठी झाली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल, हे सरकारनं ध्यानात घ्यावं। आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, असेच राज्यात विविध शहरात, जिल्ह्यात, गावामध्ये लोक आहेत, त्यामुळं सरकारनं याची दक्षता घ्यावी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापूर पुरती अधिसूचना रद्द केली, ती वाटली त्याचा उत्सव साजरा केला। आता मात्र रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केलंय। त्यामुळे सरकारने कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करून पाठीत खंजीर खुपसला असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। शिवाय शासनाकडून जारी करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा नवीन अध्यादेशाचा जाहीर निषेध देखील सतेज पाटील यांनी व्यक्त केला। शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा GR आज 28 तारखेला शासनानं GR जारी केलेला आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे। गरज नसलेला महामार्ग करून शासन आधीच अडचणीत आहे,
लाखो कोटी रुपयाची बिलं दिली गेलेली नाहीत अशी वास्तवता समोर येते. उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल का नाही अशी साशंकता आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे पुन्हा एकदा सरकारला की आम्ही शांत बसणार नाही. आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू. ह्या पैसा खर्चच करायचा असेल तुम्हाला तर नागपूर रत्नागिरी हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत त्याला 5-5 हजार कोटी रुपये द्या आणि रस्ते करा. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून दररोज 5 जणांचा मृत्यू होतोय. तो मृत्यू थांबवण्यासाठी पैसे त्या ठिकाणी द्या. मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या. भरती काढा, नोकर भरती, सरकारी नोकर भरती काढा. MPSCच्या मुलांना दिलासा द्या. हिथं पैसा खर्च करा. परंतु हा चुकीचा GR आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापूरसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आज आदेश पारित करण्यात आलाय. यामध्ये कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. विरोध डावलत सरकारचे शक्तीपीठ महामार्गाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलंय. दरम्यान यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. पाहूया. फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदीनंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं. परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्यानुसार पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटरचा होणार आहे. पैकी सांगलीपर्यंतच्या मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, आजरा या तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेला आहे. याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच. हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे. 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 28 ऑगस्टच्या दुपारी प्रशांत मेश्राम या युवकाने दिव्यांग विभागाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. प्रशांत हा अर्धनग्न अवस्थेत हातात निवेदन घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. स्वतः दिव्यांग असल्याने त्याला नीट स्पष्ट बोलताही येत नाही. तरी मात्र त्याने लोकशाही पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला हादरून टाकलंय. यावेळी संजय खोडके यांनी प्रशांत मेश्राम यांची भेट घेऊन त्यांची विचारणा केली आहे. दिव्यांगाच्या बाबतीत मी निवेदन दिलं होतं, पण त्या निवेदनपासून आजपर्यंत 2.5 वर्ष होत आले. कोणत्याच लोकप्रतिनिधीने माझी आंदोलनाची दखल घेतली नाही. आंदोलन केले, उपोषण केले, मोर्चा काढला, शेवटी इच्छामरणाची परवानगी मागितली सरांना, कलेक्टर साहेबांना. त्यांनी सुद्धा माझ्यावर पोलीस तंत्राचा दबाव करून मला गप्प बसवले. आणि महात्मा फुले महाराष्ट्र महामंडळ, अण्णाभाऊ साठे महात्मा मंडळ यांना ज्या जातक अटी शर्ती होत्या त्या विना आंदोलन मोर्चे काढून रद्द करण्यात आल्या. मग दिव्यांगांना असा वेगळा अन्याय का बरं? दिव्यांगांना 18-28 सारख्या जाचक अटी लागू करून राहिले तुम्ही. हा कुठला न्याय आहे? यांना वेगळा न्याय, यांना वेगळा न्याय. ही न्यायाची व्यवस्था नाही आहे. न्याय व्यवस्था आमच्यासाठी आहे, तर आम्हाला भिका मागावी लागत आहे. म्हणून या संदर्भात मी खोडके साहेबांना भेटलो. खोडके साहेबांना अवगत केलं. साहेबांनी मला आश्वासन दिलं की येत्या काही दिवसात मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतो.
अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावात कर्जबाजारीपणामुळे काही महिन्यांपूर्वी प्रकाश पोटे या शेतकऱ्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्याकडे असलेल्या ट्रॅक्टरवर सुरू होता. मात्र केवळ 1 हप्त्याचे कर्ज थकले म्हणून रहाटगाव येथील एका फायनान्स कंपनीने शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जप्त करून नेला. या अन्यायाविरोधात अमरावती ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रहाटगाव येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे जप्त केलेला ट्रॅक्टर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला परत करण्यात आलाय. पण या फायनान्स कंपन्याचा मनमानी कारभार की बा यांना माणुसकी राहिलेलीच नाही आहे. यांना फक्त पैसे दिसतात आणि कोणाचा ट्रॅक्टर डिफॉल्टर होतो, कोण कधी होतो आणि तो खेचतो आणि त्या शेतकऱ्याला अडचणीत कसे आणतो या पद्धतीचं यांची मनमानी चालू आहे. आणि नुकतंच पोटे कुटुंबावर दुःखाचं डोंगर जानेवारी 2025मध्ये कोसळलं होतं. आणि या नेरपिंगळी गावातील हे पोटे कुटुंब आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात त्यांची पत्नी आता तुम्ही बघितलेली आहे आणि त्यांचे 2 मुलं, एक 12वीत मुलगी आहे आणि एक 7वीत मुलगा आहे आणि 80 वर्षाची आजारी आहे. 80 वर्षाची आजारी आई त्या कुटुंबात आहे. अशा अवस्थेत त्या कुटुंबाला दुसरं उदरनिर्वाहाचं साधन नसताना या फायनान्स कंपनीने 14 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी हे ट्रॅक्टर ओढत नेलं आणि गुंडांच्या भरोश्यावर पोलीस प्रशासनाकडे आमच्या ताईंनी तक्रार केली की बाबा आमच्यावर असं केलं तर त्यांचा अर्जसुद्धा घेतला गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जालन्यातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जालना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचे 18 दरवाजे 2 फूट उंचीवरून 2.5 फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले आहेत. हे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलंय. कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा अशा सूचनाही देण्यात आल्या. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ब्रेकिंग न्यूज. मास्तरांना घ्यायची आहे शाळा. मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या. व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे. तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरच्या अश्रू अनावर. एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता. कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं. त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या. खंड्या म्हणजे एक डॉग. का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्या आणि उपनद्यांना पूर आलाय. तब्बल 41 रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून गावाचा संपर्क तुटलाय. विशेषतः बोरगाव परिसरात लेंडी उपनदीने पुन्हा फटका दिलाय. चाकुल तालुक्यातील वडवळ गावामध्ये पावसाचे पाणी शिरलंय तर सतत गावात पाणी शिरत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. प्रशासनानेही तातडीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पार बेटापासून कमीत कमी 2-2.5 किलोमीटर तिथून पाणी येतंय आणि ही 4-5वी वेळ आहे. हे ढगफुटी झाले एका लेकरा फळाचं सगळं पाणी लोका तिकडे बघा तुम्ही. आणि तिथं पुरा नाले असा आडवा पाणी आला आणि लोकांच्या घरानं पाणी गेले. आणि एवढा इथं हे चौका इथं आडते ती दुकान पुढे ग्रामपंचायतीनं हटकन बांधले चौका तिथं. त्या बांधकामाच्या मुळे नाल्या पुरा आमची नुकसान झालं आहे. तरी शेतकऱ्याला आमच्या सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. बरं झालं हे काय पाणी तिथे अजून किती पाणी आहे की काय नाही की घरात भांडे सगळे भिजायची वेळ आली आमची. तुम्ही सरकारनं बघावं आमची इच्छा आहे. हवामान खात्याने आज यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केलाय. त्यानुसार आज सकाळी 7 वाजल्यापासून उमरखेड आणि महागाव पुसद परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय. आता ही पाऊस सतत सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महागाव उमरखेड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदी नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.
पुसद तालुक्यातील इसापूर धरणाच्या सांडव्याची एकूण 9 वक्रद्वारे उघडण्यात आली असून पैनगंगा नदीपात्रात 14,963 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। तर महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीचं वातावरण निर्माण झाले। सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। अप्परपूस प्रकल्पावरून सध्या 30 सेंटीमीटरचा ओव्हरफ्लो सुरू असून यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तर महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाचे 4 गेट्स 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। तर 108 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूस नदी पात्रात सुरू आहे। यासह महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।